श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088.
घन खाया गौलनिकानंद कुमार कन्हैया साहेब राय दिखावत मोहे साहेब राय दिखावत मोहे जानत हूँ प्रभु मना तेरा सब ये साहेब राय दिखावत मोहे साहेब राय दिखावत मोहे और बात सुना उखल सुगला बांध लिया अपना तू गोपाला साहेब राय दिखावत मोहे साहेब राय दिखावत मोहे फेरत बना बना गौवा चलावत हे तुझ्या बंधुल करिले हात साहेब राय दिखावत मोहे साहेब राय दिखावत मोहे जानत हूँ प्रभु मना तेरा सब ये साहेब राय दिखावत मोहे साहेब राय दिखावत मोहे ढोबा ढोबा सांगा गाव सद्गुरु योगराज श्री गंगागिरीजी महाराज समाधी स्थान सराला बेट गंगेच्या पोटात महाराजांच्या मातोश्री कापूस वाडगाव सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची जन्मभूमी स्थान कापूस वाडगाव कापूस वाडगाव या गावी मातोश्रींची पुण्यतिथी काल झाली. पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचा आजचा काल्याचा प्रसंग 8 दिवस भजना कीर्तन आखडा नाम सप्ताह वगैरे पूर्वी चालत होते. आजची परिस्थिती माहीत नाहीये. दिवसही विचित्र आहेत. गावोगाव प्यायला पाणी नाहीये. खाण्याची परिस्थिती जेमतेम बरी आहे म्हणा. परमार्थाचे कार्यक्रम करणं फार अवघड आहे. त्यात आम्हाला
आषाढी कार्तिकी पंढरी वारी आहे. आळंदी कार्तिक वद्य एकादशी द्वादशी त्रयोदशी आहे. मार्गशीर्ष शुद्ध काल एकादशी द्वादशी आज कापूसवाडी गावाला काल्याचा प्रसंग आहे. आज 15 दिवसांनी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला महाराजांची पुण्यतिथी भेटतात. मार्गशीर्ष वद्य अमावास्येला दुसऱ्या दिवशी काला 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 1 जानेवारी 2003 साल 1 जानेवारी 2003 सालच्या जानेवारी महिन्याचा पहिला दिवस 1 तारीख पुण्यतिथी भेटतात. बुधवारी रात्री कीर्तन. दुसऱ्या दिवशी गुरुवार 8 दिवस अखंड नाम सप्ताह होईल. पंक्ती घालणारे लोक आहेत. मागच्या जाहिरातीप्रमाणे त्यांचे नाव छापलेच आहे. परिस्थितीनं घालता आलं घाला, न घालता आल्यास नका घालू. येथे छसी तथा गुरु. घाला न घाला. देगा उसका भी भला, नहीं देगा उसका भी भला. पटलं करा, नाही पटलं नका करू. वाटलं या, नाही वाटलं नका येऊ. यथेच्छसी तथा करू. भगवान तुम्हाला बुद्धी देईल त्याप्रमाणे तुमचं तुम्ही आयुष्य घालवा या जगामध्ये, दुनियेमध्ये. पंढरी आळंदी कार्तिकी आषाढी. आषाढ वारीला दिंडी जाते. मठ आहे पंढरपूरला. कार्तिकीला आम्ही एकटे जातो. कार्तिकीला आपली दिंडी आळंदीला जाते. आषाढीला पंढरीला जाते. कार्तिकीला आणि आळंदीला जाते. फक्त एक चालत जातो. तिकडून एकदम दिंडीचं विसर्जन तिथंच करून परत येतो. रेल्वे, एसटी, टेम्पो, जीप गाडीने जसा येईल तसा प्रसंग. कार्यक्रमाची सांगता तिथंच होऊन जाते. परत आम्ही दिंडी भजन करीत करीत दिंडी आपली परत येत नाही. फक्त जातो एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं पुन्हा भजन करीत येत नाही. दिवसमान विचित्र. खेडोपाड्याला पाणी नाही प्यायला, खायला घालायला. एका रोडनं किती दिंड्या चालतात. गावं लहान असतात, प्यायला पाणी नाही. धान्याची पंचायत. मग आता एवढ्या दिंड्याची त्या गावच्या मंडळींनी कशी सोय लावावी. परमार्थ नुसता लोकांच्या जीवावर. जोपर्यंत ठीक आहे करतात लोक बिचारे, धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. तिथे कापूस वाडगाव आहे. महाराज मातोश्रींच्या पुण्यतिथीला गाव चांगलं झटत वर्गणी करतात. कालचा एकादशीचा, आजचा द्वादशीचा प्रसंग गावकरी मंडळी चांगला सांभाळतात. आसपासच्या लोकांच्या भाकरी येतात. आसपासचे रात्री गाव जाहीर केले. जवळचं गाव आजच्याही भाकरी घेऊन येणार या ठिकाणी. कोणते कोणते गाव आहेत हो? लाडगाव, वीरगाव, मस्की, सिद्धापूरवाडी, फकीराबादवाडी. भाकरी आल्या असतील. चांगलं आहे, भाकरी आल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटत आहे, पुण्य होईल. अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवस कार्यक्रम होतील. कीर्तनाचे होतील न होतील. गावोगावच्या लोकांना भेट लांब पडतं. रात्री कीर्तनाला जायचं यायचं रोज. तेव्हा ते वांजरगाव तरी कुठपर्यंत ऐकत बसल.
तेव्हा आणि थंडीचे दिवस आहेत, तर आम्ही आपला 8 दिवस जसे कीर्तन घडतील तसे होतील, भजनं होतील. 1 तारखेला रात्री कीर्तन होईल. 1 जानेवारी 2003 रात्री कीर्तन बुधवारी. गुरुवार 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवस चालेल. प्रसंगानुसार भजन कीर्तन काय घडायचे ते घडतील, व्हायचे तसे होतील. संध्याकाळी कीर्तन होईल बुधवारी, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, मार्गशीर्ष वद्य अमावास्या दुसऱ्या दिवशी गुरुवार सकाळी 10ला काल्याचं कीर्तन होईल बेटात. आणि लोकांना प्रसाद एवढा तेवढा काय व्हायचा तसा होईल. जे काही घडायचं असेल तसे घडेल. आपल्याला भगवान बुद्धी देईल त्याप्रमाणे पटेल तसं करा. कापूस वाडगावाला आलोय मी वास्तविक मरायच्या दारातला माणूस आहे आणि बेट सोडून जायच्या तयारीतलाच आहे आम्ही. मी स्वतः काही बेटाच्या काही भानगडी आहेत, काही कटकटी आहेत, काही भांडणं आहेत, काही त्या सोयीला लागाव्या म्हणून थांबलो. नाही तर बेट हे परमार्थाला व्यक्तीला अवघड, मला अवघड आहे. माझं आयुष्य संपलेलं आहे, माझं आयुष्य संपलेलं आहे. मी मरायच्या दारात उभा आहे. मला डोळ्याला दिसत नाही, कानाला नीट ऐकायला येत नाही, मला उभं राहता येत नाही, चक्कर येऊन पडतो. तरी परंतु हा समाज एक गाव, हे कापूस वाड गाव आहे. कसं गाव आहे भगवान जाणे. चालत आलेलं चालवत आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे चांगलंही आहे, चांगलंही अन्नदान होतंय गावाकडून. आसपासचे लोक सहकार्य करतात ना. हो, तुमचं तरी असं काय बिघडलं मोठं? अहो पटलं तर करा, नाही तर तुम्ही सुद्धा पुण्यतिथी नका करू. हे पुण्यतिथी मी बेटात सुद्धा करू शकतो. कालच्या आजचे 2 दिवस बेटात करू शकतो आम्ही. पण आता मातोश्रीचं हे गाव आहे, महाराजांचं जन्मभूमी स्थान आहे. मातोश्रींची समाधी आहे इथं, आणि समाधी उत्सव म्हणून कालचा कार्यक्रम. मातोश्रींची समाधी, आज काल्याचा प्रसंग. ह्या गावाच्या याच्यात प्रसंगानं गावालाही परमार्थ करायचा अशा रीतीनं योग आलेला आहे. चांगलं आहे, घडावं. परमार्थ घडत नसतो, होत नसतो. मुद्दाम करायच्या गोष्टी तेवढी जगामध्ये गावामध्ये शक्ती नाही आहे. मुद्दाम काही घडवून आणू असं. जे चालत आलंय करताय तुम्ही, देव करून घेतोय, महाराज करून घेतात. बेट असो, बेटात तरी महाराजांच्या आशीर्वादानं सगळं होतं. मी स्वतः मेल्यात जमाय. आम्ही तिथून निघून जावं हे तुम्हा लोकांच्या नादी नाही लागत. समाज काय तितकाच समजूतदार नसतो. समाज काही एक माणूस घेताना कोणी प्रत्येकानं काय करावं? वेगवेगळ्या व्यक्तीला काही करता येत नसतं. आणि अशा रीतीनं परमार्थामध्ये समाज, गाव आहे, काही करतील जमून एका वेळेला. परमार्थात काही करायला बेटा करावं, काय करावं, कसं करावं. आज आमचे लोकप्रिय माननीय आमदार मैजापूर आर्यवाणी आज काय या गावाला करावं लागतं. कुठून आणावं पैसा? आणि नाही, पाऊस नाही, शेतीमध्ये पीक नाहीये. एवढं तेवढं काहीतरी बाजरीचं झालंय, ज्वारीचं अजून पावसाची गरज आहे. आणि त्याच्यावर सगळा संसार चालवायचाही नाही. हो, पिकलं म्हणजे काय सगळं का सप्ताहाला सगळं का दुनियेलाच खायला घालता येतं का? पोरं बाळ कशावर
सांभाळावेत. शिक्षण कशावर सांभाळावं? सोयरे धायरे आले गेले, चहा पाणी कुठून आणावा, काय प्यायला कुठून घालावं? संसारी माणूस दम धरतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परिस्थिती अवघड आहे. आणि गंगेकर महाराजांचा परमार्थ भजन कीर्तन सगळं चांगलं आहे, परमार्थ चांगला आहे. पण त्या परमार्थाच्या भोवती जे हे खाणं पिणे फार बेकार आहे. इतका खर्च नकोय, खर्च नकोय, खर्च फार. आणि गंगागीर महाराज लंगोटी लावलेले आहेत. त्यांनी स्वतः सत्य केले, तेच चालत आलेले. आम्ही काही नवीन काही सुरू केलेलं नाहीये. चालत आलेला आम्ही सांभाळतोय जेमतेम तुमच्या आधारावर, तुमच्या आधारावर, तुमच्या आधारावर सांभाळतोय आम्ही. सांभाळतो म्हणजे देवच सांभाळतोय आम्ही. तरी काय सांभाळतो? मला नीट चालता येईना, काय सांभाळतोय आम्ही? चालत आलंय. आणि आम्ही हापापलेलं नाहीयेत. हे आम्हाला तुम्ही फार मारता. आम्हाला परमार्थाला लोक फार मारतात. आमचा जीव घेतात, फार मारतात. वास्तविक आम्ही बेटात राहू नये. राहण्याचा वयोमान संपला. समाजाची धक्काबुक्की सहन करणे इतकी अंगात शक्ती राहिली नाही. आम्ही आपल्या वाऱ्यानं सहज जर पडतोय तर आता धक्काबुक्कीनं कसं काय होईल? आम्हाला जगता येईल? बेटात गादीला कोणी माणूस पाहिजे, द्या, आता द्या. तुम्हाला मागतो, सगळ्या समाजाला मागतो, द्या द्या द्या. बेटात गादीला चालवण्याकरता कोणी इथून पुढचा आतापासून या क्षणाला द्या, या क्षणाला द्या. बेटात गादीवर बसू, तो बिचारा पुढचा परमार्थ सांभाळेल, बेट सांभाळेल. काय एवढं कुठाना पाहिजे कशाला? परमार्थ करणारा राजा, परमार्थ करणारा माणूस काय? त्या यात्राच काय, त्याला चवना चोथा. पंढरीला आषाढीला जा, पंढरीला कार्तिकेला जा, आळंदीला जा, पैठणला जा, त्र्यंबकेश्वरला जा. पैसा कुठून आणावं? करतो का आम्ही वर्गणी? कुठं दिलं का कोणी काही? कशावर सांभाळावं हा परमार्थ गंगागीर महाराजांचा? अवघड आहे. नको आहे एवढं. हे परमार्थात कसलीच जबाबदारी नसावी. जबाबदारी सांभाळायला पैसा लागतो. पैसा म्हटलं की भीक मागावी लागते. भीक मागितली की मुंबईला गेला परमार्थ. लोकांच्या दारात जाऊन उभं राहायचं आणि भीक मागायची. आम्हाला अमुक द्या ना, आम्हाला तमुक द्या. ते परमार्थाला मागायची भिकन घालायचं समाजाला. मागणारचं आयुष्य जातं. मागणारा समाजात उभा राहिला म्हणजे तो मूर्ख ठरवतो. काय बाबा, आणि कसला बाबा असला? बाबाला कळतात का दिवस कसे प्यायला पाणी आहे का? आणि बाबा म्हणतात की आमटीला डाळ द्या. बाबाला मूर्खात काढतात. आणि त्या आमटीत तुम्हालाच खायची. वर्गणी दिली तर पैसे तुम्हाला. कोणत्या वर्गणीचे पैसे तुमचे मी खाल्ले? ते कधी दिली वर्गणी? कुठं दिली? कशाला दिली? बेटाचं बांधकाम आज आर्यम वाणी साहेब, आमदार वैजापूरचे आर्यम वाणी फार मोठं काम केलं. पूल झाला, फार चांगली गोष्ट झाली. युतीच्या काळात, युती सरकार, सेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये नितीन गडकरी वगैरे त्यावेळेला आमचे आमदार वाणी साहेब आमदार नव्हते पण पक्षात होते.
पूल बेटाला झाला, फार सुंदर गोष्ट झाली. पलीकडचाही होईल, पलीकडे पूल करू करू म्हणजे मी नाही करणारे, भगवान ज्याच्याकडून करून घेईल त्याच्याकडून करून घेईल भगवान. पूल होईल पलीकडून. बेटात आज चांगली सुधारणा आहे. रोड झाला एका बाजूला, पार्किंगचं पटांगण झालंय, सिमेंट काँक्रीटनं चांगलं बार डांबरीकरण केलंय, खडे दाबून रोड डांबरीकरण आहे. बांदरगावापासून पार बेटात आमदार आर एम वाणी साहेब यांनी सगळा हा खटाटोप प्रयत्न केलेला आहे. बेटाच्या मंदिराच्या भोवती थोडस बांधकाम झालंय, ते आमदार आर एम वाणी साहेब. गंगाधर महाराजांची मूर्ती आली हो बेटात. राम लक्ष्मण सीता आणि मारुती आले, बेटात आले. कोणीतरी आणले, बेटात दिले, ठेवून चालला झालं. पंढरपूरला मठ आहे आपला, तिथं नेऊन गंगाधर महाराजांची मूर्ती, राम लक्ष्मण सीता मारुती पंढरपूरला चालले असते, मठ होता तिथं. आम्हाला प्रश्न पडला की आता हे बेटात आले तरी हे बेटात गंगेच्या पोटात कोणीकडून आले पत्ता नाही, मी बोलल नाही. आता ते आपण होऊन आले, हे गंगाधर महाराज त्यांचंच बेट, त्यांचं समाधी स्थान, आणि आपण होऊन तिथं आले. 5-25 हजाराची मूर्ती असेल ना हो संगमरवरी. ते राम लक्ष्मण सीता मारुती संगमरवरी काही 10-20 हजाराच्या, 10-5 हजाराच्या असतील ना. एक पै मी खर्च केले नाही बेटात. यांना बेटाच्या बाहेर पंढरपूरला कोणी न्यावं, ते स्वतः आपल्या इच्छेने इथं आलेत. आता आमच्या इच्छेनं त्यांना बाहेर बेटातून काढायचं म्हणजे हा काय धंदा. बेटातून काढताही नाही, इथं आलेच आहे, न बोलावता, न पै खर्च करता. आता यांना गंगेच्या बाहेर कसं घालवा. बेट तर गंगाधर महाराजांचं, मूर्ती तर त्यांची, आणि राम लक्ष्मण सीता मारुती. पंचायत पडली. स्वतंत्र गंगाधर महाराजांच्या समाधी पुढं महाराजांच्या मूर्तीचं मंदिर बांधलंय महाराज. तिथंच राम लक्ष्मण सीता मारुती आहेत. पायाच्या दक्षिणेवर ते मंदिर बांधलंय, पायाच्या दक्षिणेवर. मला पोटा पाण्याकरता तुम्ही जो कथा कीर्तनात 2 पैसे मला दक्षिणा देता, त्या दक्षिणेचं मंदिर आहे. एवढं मोठे गंगाधर महाराज आले, सगळा गंगाधर महाराजांचा परिसर, भक्त मंडळी तुम्ही. मूर्ती आपोआप आली, राम लक्ष्मण सीता मारुती आपोआप आले. एक पै तुम्ही दिलेली नाहीये, एक पै दिलेली नाही. पायाच्या दक्षिणेवर ते मंदिर बांधलंय मी, 1-1.5 लाख रुपये खर्च करून. त्याच्यात गंगाधर महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. त्याच्यातच राम लक्ष्मण सीता आहे. मारुती छोटेसे विधभर बसलेले. आम्ही तुम्हाला काही छळलेलं नाहीये. गंगाधर महाराज तुमचे, बेटही तुमचंच आहे. आम्हाला घडली सेवा केली. श्री संत सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराज यांनी बेटाची फार सुधारणा केली. त्यांनीच मला सेवेचा योग आणून दिला. मला बळजबरीनं सेवेचा योग आणून दिला. मला कटकटी सहन होण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. आम्ही विद्वान नाही, पंडित नाही, शास्त्री नाही, शिकलेलं नाहीये. तुमच्यातलाच एक आम्ही आहे. मराठी 1 न 2, 3 न 4 पुस्तकं फार झाले तर आबडधोबड झाले असते. ना आम्हाला काही इंग्लिश आहे, ना संस्कृत आहे,
ना हिंदी आहे ना मराठी शिक्षण आहे. केवळ आम्ही साधूची आणि पांडुरंगाची सेवा केली गंगागीर महाराजांनी. आणि सेवा केली, निष्प्रह सेवा केली आम्ही. गंगागीर महाराजांच्या नावावर आम्ही लुटलेलं नाही, तुम्हाला नाही, दिलेलं नाही, कोणाला नाही. मस्त परमार्थ केला आम्ही, तुम्हाला लुटलेलं नाही आहे. आज बेटामध्ये सुधारणा या समाजानं करायला पाहिजे होती. गंगागीर महाराजांची सेवक आणि भक्त मंडळी तुम्ही आहेत. मी असलो तरी मी लंगोटी लावलेला फक्त पाणी घालणारा माणूस आहे आणि झाडपाला अंगावर टाकून नमस्कार करणार. माझ्याजवळ काय? तुम्ही आसपासचे केवढे भक्त मंडळी आहेत, काहीच्या काही. तुमच्याकडून बेटाची सुधारणा व्हायला पाहिजे होती. तुम्ही बेटा करता एक पैसं काही काम केलेलं नाही या समाजानं, एक पैसं. आर्यमवाडी साहेबांनी आज पूल झाला त्यांच्या सेना भाजप युतीच्या सरकारकडून, डांबरीकरण झालंय बेटाच्या आसपास. आज फार चांगलं काम, बुलडोजर चालू आहे 15 दिवसापासून. आज एक बुलडोजर चालू आहे. एक बाजू गेली ना, पार्किंग झालंय पुलावर, तिकडून गाड्या घोड्या राहतील. धुमधडाका रामतडाका, पुण्यतिथीला दुकानदार निम पेट गेलं ना तिकडचं. मग आम्हाला कथा कीर्तनाला जागा कुठे? मिळती एकाएक, भली तेथे जाऊ नये, भली तेथे जाऊ नये. भली म्हणजे भल्या माणसाने. तिथं ताळमेळ नाहीये. महाराज मारायचं दारात उभं. मी रात्री बळजबरीनं उभा राहिलो. आता तरी बळजबरीनं आलो मी. हे गावाले लोक परस्परम समर्पयामी, आणि होत नाही. आम्ही बेटात राहतो, लाज काज यावं लागतं आम्हाला. शरीरानं होत नाही. तो म्हणाल काय हो महाराज बेटात बसले, दुनियेत तर जातात. हो दुनियेत जातात. मस्कीचा माणूस मागेच आम्हाला बोललेला आहे काहीतरी. मस्कीचं बोलल्यावर मग आता मस्की या बेटाचीच मस्की आणि या कापूस वाढवत. मस्की बोलले काय, कापूस वाढगाव बोलला काय, अर्थ एकच आहे. समाजातलाच माणूस आहे का नाही. शेळी जाते जीवांची, खाणार म्हणतो वातर. आम्ही मरतोय, धंदा नाहीये. गंगागीर महाराजांचा परमार्थाचा धंदा केला नाही आम्ही. तुम्हाला कळावं, तुम्हाला नाही कळत हो. एवढी जाणीव कुठे लिहू तुम्हाला? जगात काय चाललंय, लोक कसे आहेत आणि काय करतात. आणि बेटाचे आम्ही काय करतो, आमचा परमार्थ काय, कळायला मार्ग नाही हो तुम्हाला. तुम्ही एवढे जाणीव नाहीये. आणि जिथं जाणीव नाहीये, ओळख नाहीये, कळत नाही, तिथं जाऊ नये. भले तेथे जाऊ नये. क्षणे होईल न कळे काय, चांगल्याने अशा ठिकाणी जाऊ नये. क्षणात तिथं काय घडेल ते सांगता येत नाही. केली सेवा आम्ही. माझ्या तोंडाला कोरड पडते, मला बोलता येत नाही, उभे राहता येत नाहीये मला. आलो बळजबरीनं बोललो, 2 शब्द कळावा. आता पुण्यतिथी येणार आहे, मातोश्रींची पुण्यतिथी. काल आज काल्याचं कीर्तन. आज काल समाज चांगला होता, आज चांगले आलात. परमार्थावर महाराजांच्यावर तुमची श्रद्धा, भाव, भक्ती, प्रेम आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी
मी महाराजांची घडेल ती सेवा केली. वेडे वाकुडी वेडे वाकुडे गायन परी तुझाच म्हणवी. यावेळेला काल्याचं कीर्तन होऊन जायला पाहिजे. हे गावचं कुणीच परिचित नाही माझं. जुने होते लोक ते गेले. काय आमचा ते बेटाचं एक ट्रस्टी माणूस आहे. ट्रस्टी माणूस असा आहे, त्याला बैलगाडीला धरलं तर बैलगाडी उडू लागेल. साहेब जर एवढी गाडी ओढाव तर आमचा साहेब गाडी उडू लागेल. इतका दणगट आणि रगट आणि काही पुढं जाईल आणि पुढं होईल आणि काही करील असं माणसंच नाहीये. शिळे हो, शिळे शिळपट शिळपट काय काम. माणूस तलवारीचा धारीसारखा पाहिजे परमार्थात. संसारात तसाच पाहिजे. ढिले काय कामाचे, तलवारीच्या धारेसारखा तीक्ष्ण पाहिजे. आता आमच्याजवळ असं मी स्वतः नाहीये तसा. माझं आयुष्य संपलंय आणि माझ्याजवळ माणसंही नाहीत. केली सेवा काय. ते दोन माणसं आहेत ते आमच्या पुढे येतही नाही, त्यांचा उपयोगही नाही. गावात वर्गणी होते, काय करतात बिचारे करतात. हेच तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. कापूस वाडगावच्या मंडळीला सर्वांना धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. बेटात जसं घडेल तशी पुण्यतिथी होईल, घडेल तशी पुण्यतिथी होईल. अशी तशी चांगली असं काहीच घडणार नाही. चांगली कुठून घडणार. चांगलं घडायला माझं काय. मी बेटात फक्त सगळं ट्रस्टीचं स्वाधीन आहे. बेटाची पेटी पैशाची ट्रस्टीच्या स्वाधीन आहे. जेवढं जमिनीत पिकतं तेवढं धनधान्य ट्रस्टीच्या स्वाधीन आहे. त्यांनी ठेवावं, फक्त आम्हाला खायला द्यावं. याच्या पलीकडं माझ्याजवळ काही नाही आहे. मी दुनियेत जाईल, बाहेर खाईल. बेटात राहिलो तर बेटाचा गंगागीर माझा प्रसाद करतो. बेटाच्या पैशाशी माझा संबंध नाही आहे. बेटाच्या धान्याशी माझा संबंध नाही आहे. आणि बेटात पिकलं तरी ते खायलाच पुरत नाही. संस्था आहे तिथं संस्था. महाराज संत सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज त्यांच्या वेळेला 10-5 माणसं त्यांच्याबरोबर राहतच होते. संस्था म्हणून एका ठिकाणी नसले तरी त्यांच्या बरोबर फिरता समाज होता त्यांचा. सोमेश्वरगिरी महाराजांनी संस्था काढली. ती संस्था अद्याप चालू आहे. विद्यार्थ्याला काहीतरी वारकरी शिक्षण मिळावं, भजन प्रवचन कीर्तन, दुनियेत परमार्थाचा प्रसार व्हावा, वाढ व्हावी, कळावं म्हणून सोमेश्वरगिरी महाराजांनी संस्था काढली. वारकरी शिक्षण संस्था म्हणून. ज्ञानेश्वरी गाथा, कथा कीर्तन प्रवचन ते गेले. मला तिथे एक दिवसही स्थिर राहता येत नाही. पोरांना संता देवीत होत नाही. एखादा नोकर माणूस हवा शास्त्री, तर शास्त्री जेवून 5,000 रुपये महिना मागतो. शास्त्री राहायचं म्हणजे फुकट कसं राहील शिक्षणाला. 5,000 रुपये कुठले देऊ मी. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही देऊ शकता. संस्था मी तुमच्या स्वाधीन करतो, लेखी देतो तुम्हाला, आणि संस्था चालवा. 1,00,000 रुपये वर्गणी करा, बँकेत ठेवा, त्याच्या व्याजावर संस्था चालवा. आणि बेट ट्रस्टीच्या स्वाधीन आहे. आज माझा व्यक्तिगत काही संबंध नाही. आणि असं इतकं माझा काही संबंध असताना हा समाज मला मारतो.
वास्तविक या ट्रस्टीने कोणी आणून माणसाचा कार्यक्रम करून घ्यायला पाहिजे, ट्रस्टीने करून घ्यायला पाहिजे. हे गावाचे काही नाही लागत. गावाचा बिलकुल संबंध ठेवू नये. कापूस वाढतो माहित नाही आम्हाला. येऊ दिला गावाच्या हद्दीत तर येऊ, नाही तर येणार नाही. गावकरी मंडळीचा कार्यक्रम आहे, प्रेमानं आम्ही येतो. आम्हाला झेपत नाही, होत नाही. मी स्वतः मारायच्या दारात माणूस आहे. या गावाची एकही माणूस नाही हो समंजस. सांगा ना कोण आहे. ते आमचे थोरात पाटील आहे, ते काय पुढं जाऊन काय करतील असं नाहीये. बाकीच्याचे नावं मला माहीत नाही, पण आजपर्यंत जे झालं आताच्या या क्षणापर्यंत सगळे इथं काय परमार्थ चांगला घडला. कार्यक्रम चांगले झाले, परमार्थ चांगला घडला. बेटाताई जे घडायचं ते घडलंय, चांगलं घडलंय. आम्ही आसपास फिरलो नाही. बेटाच्या सुधारणेकरता आमचं काम होतं तुमच्यात फिरण्यात, तुमच्याकडून पैसा वर्गणी घ्यायचं बेटा करता. बेटाचे भक्त आहे तुम्ही. दुनियेचे मंदिरे कशावर होतात? अमेरिकेतून पैसे आणले की त्या लोकांनी आज रस्त्याला झोपडा बांधतो, पताक ठोकतो. उद्या लगे घ्या त्याचं तिथं मंदिर घ्या, बंगला घ्या. हे तुम्ही देत नाही पैसे, तर पैसे कुठले? आम्हाला काय दिलं सांगा तुम्ही? काय बेटा करता काय दिलं? तुम्ही आम्हाला कथा कीर्तनाच मारून घेत, कथा कीर्तनालाच मारून घेत. अहो कथा कीर्तन तर आम्ही करीतच असतो, त्याला तुम्हाला काही गरज नाहीये. पण ते कथा कीर्तनाला मला उभं राहता येईना हो. तरी तुम्ही सकाळपासून आतापर्यंत कीर्तन करून घेऊ नये. धन्यवाद धन्यवाद. याला म्हणा कापूस वाडगाव. वा धन्यवाद. मेलेल्या माणसावर धोपाट्या घालतं हे गाव. धन्यवाद, शाबास. काय बुद्धी आहे तुमची. पुढच्या वर्षी जर जिवंत राहिलो तर येईल पुन्हा तुमच्या सेवेला. काय माणसं राहिले. होय हो, चाल झाली का? चाल. लगेच जय विठ्ठल करणार. मला उभं राहता येत नाही. रात्री बळजबरीने मला उभं केलं या गावाल्याने. काय ते पाटील आहे तो थोरात पाटील. राम राम राम. पोलीस पाटलांना नादीच लागलं नाही. अंग काढून घेणारा माणूस पोलीस पाटील म्हणजे. अंग काढून बाजूला होता. जो अंग काढून बाजूला होतो काय बोलणार त्याला. म्हणून मी काल आजही नाव घेतलं नाही पोलीस पाटलाचं. पोलीस पाटील हा सोळं नेसलेला आहे. विंटाळ होईल, विंटाळ. येऊ नका माझ्याकडे, विंटाळ होईल तुमचा. शुद्ध सोळ्यातला माणूस आहे. काय बोलावं तुम्हाला. मी स्वतः मूर्ख मनुष्य आहे. मी स्वतः मूर्ख मनुष्य. गंगागिरी महाराजांमुळे आम्ही तुमच्या नादी लागलो. तुम्हाला जाणीव असायला पाहिजे समाजाला. गावाला नाही का माणसाला काय करतो, समाजालाही कळायला पाहिजे. चोरा चोरा
चालीला वळण वेगळं देतात आणि ते न कळत आहे, पण त्यातच चाल दुसरी होते. मी म्हणतो ही दुसरी आहे, ही चालते म्हणतात, पण किंचित वळण देतात, तिथं राग बदलला जातो. आणि यांचा जन्म गेला, जन्म. यांना अजून खाचा खोता कळत नाही. रागामध्ये सा रे ग म प ध नि सा, 7 स्वर आहेत. पेटीचे 7 स्वर आहेत. पहिला सप्तक, दुसरा सप्तक, तिसरा सप्तक. मंद्र, मध्य, तीव्र, 7 स्वर आहेत. त्याच्यातला सा आणि प अचल आहे. सा या स्वरामध्ये कमी जास्त होत नाही आणि प या स्वरामध्ये कमी जास्त होत नाही. सा रे ग म प ध नि सा. बाकीचे स्वर आहेत ते रागाप्रमाणे, त्याच्यातला 1, 2 किंवा काहीतरी स्वर कोमल होतो आणि कोमल झाला, एक स्वर कोमल झाला, राग कोणता तरी, दुसरा कोमल झाला, राग बदलला, तिसरा तीव्र झाला, राग बदलला. 7 स्वर आहे. त्याच्यात ब्रह्मांडाचं गायन शास्त्र आहे. ब्रह्मांडाचं कोणताही का मोठा गवई येत नाही, तानसेन. या 7 स्वरात सगळे राग आहेत. 10 थाट आहेत. 10 थाट म्हणजे रागाचं उत्पत्ती स्थान, त्याला थाट म्हणतात. ते 10 आहेत आणि 10तून हजारो राग रागिण्या निघालेल्या आहेत. आणि त्या राग रागिण्या या 6 स्वरावर अवलंबून आहेत. सा रे ग म प ध नि सा. त्याचा 6 या स्वरात बदल होत नाही. प या स्वरामध्ये पंचम, सा म्हणजे षड्ज, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, षड्ज पंचम. स्वरात बदल होत नाही. र पुढं सा रे, याच्यात बदल होईल, तीव्र होईल, आहे तसा राहील, कमी होईल किंवा तीव्र होईल. तसाच ग आहे तसा राहील, कमी तरी होईल नाही तर वाढेल तरी. म मध्ये फरक होत नाही. झाला तो तीव्र होतो आणि काय असेल तर असेल. मग पंचम तर स्थिर आहे. ध ध ध ध तो असा कोमल होतो, तीव्र होतो. न कोमल होतो, तीव्र होतो. आणि सा सारखाच आहे. सा रे ग म प ध नि सा. बँड वाजत असतो असा.
काय सर आहे ते सर सांगता सांगता बँडची चाल आहे. पडगम बँड सारे गम आहे, याच्यामध्ये गायन शास्त्र आहे. या गायन शास्त्रात मल्हार मेघ मल्हार गायला राग मेघच आले पाहिजे आकाशात पाण्यानं भरलेले. हे त्या गाण्याची शक्ती आहे. मेघ मल्हार पटदीप संध्याकाळी पटदीप राग गायला की दिवे लागले पाहिजेत. शास्त्र आहे काय गंमत आहे का चेष्टा आहे का पोर खेळ आहे. कीर्तन हे शास्त्र आहे, भजन हे शास्त्र आहे. हे शास्त्र देवा करताय, हे आम्ही तुमच्या पुढे उभं राहिलं पोटा करता. पोटाला तरी तुम्ही भाकरी देता. कापूस वाडगावच्या लोकांनी कधी भाकरी दिली हो? 2 कीर्तन करून घेतात आणि लात मारून गावाच्या बाहेर हाकलून देतात आम्हाला. सांगा ना कोणत्या गावात आम्हाला कधी इथं कापूस वाडायला जेवायला दिलं? मग काय लोक आहे तुम्ही? काय ओळख आहे तुम्हाला? काय जाणीव आहे तुम्हाला? आणि तुमच्या आम्ही नादी लागलोय. तुमच्या नादी लागलोय काय? त्या फेटेवाल्याला मला शिव्या दिलेल्या आहेत मस्कीचे. आता तुम्ही काय शिव्या द्याव्यात राजू? तुम्ही ओव्या आम्हाला गाऊ शकत नाही, शिव्या तर देऊ शकत नाही. पण न कळल्यामुळं शिव्या द्यायला काय मोठं अवघड नाही. दिल्या तरी आम्हाला आनंद. विठ्ठल परमार्थाच्या लोकाला शिव्या हेच भोजन आहे. तुका वेडा विचार करे पड बड पुण्याला गांधर्व विद्यालयामध्ये मी एक परीक्षा दिलेली गाण्याची. काय तुम्हाला सांगायचं? कशाला सांगायचं? कोण तुम्ही? कोण मी? पोटाचा धंदा नाही, पैसे कमवायचा धंदा नाही. काय तुमच्या पुढे बाजार मांडायचा आहे? गंगागीर महाराजांची सेवा करतोय, वारकरी संप्रदायाची सेवा करतोय, आमच्या साधू संत महात्म्यांची. आणि पांडुरंगाची सेवा हे कीर्तन. पांडुरंगाची सेवा काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन आहे. काय तुम्ही ऐकता काल्याचे कीर्तन? हा कापूस वाडगावला असो, बेटात असो, आमचा जिथं संबंध आला, आम्ही तुमच्या पुढे शुद्ध परमार्थ ठेवलेला. शुद्ध. आम्ही ढोंगबाजी केलेली नाहीये. गरज नाहीये, काही ढोंग करायची गरज नाही आम्हाला. कोणाला फसवायची गरज नाहीये. देव आहे आमच्या जवळ, सगळं आहे आमच्या जवळ. कशाकरता फसवतो कोणाला? काय तुमच्या जवळ फसवायचं आणि कवड्या घ्यायच्या? कवड्या आणि रेवड्याशिवाय काय तुमच्या जवळ? काय बाजारात रेवड्या आल्यात का? मागे मागे नाही विचारा तुम्ही. आलेले म्हटले पण खाल्ल्या का विचारावं तुम्ही. असं काय
चांगला परमार्थ घडलेला आहे. या समाजाला आम्ही फसवलेलं नाही, गरजच नाही फसवायची. तुम्ही मला फसवलेलं आहे, तुम्ही मला नादी लावलेलं आहे. तुमच्या योगानं मी इथं आलो म्हणजे तुम्ही नाही फसवलं, कोणी फसवलंय? तुमच्याकरता मी इथं आलो. आमच्याकडून तुम्ही परमार्थ करून घेतला. परमार्थाचं पुण्य अर्ध तुम्हाला आहे ना अर्ध मला आहे. आणि आपला शुद्ध परमार्थ हे गाव भलं काही म्हणून दुनिया काही म्हणून काय दुनियेचं घेणं आहे आपल्याला? कोण दुनिया? कसली दुनिया? कशाची दुनिया? काय दुनियेला कळतंय? काय कळतंय दुनियेला? गंगाधर महाराजांचा सप्ताह झाला तर तो पायी आम्ही पळत आलेलो आहे महाराज. श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी अखेर 20 लाख लोक जमले. ते स्टेजवरून उडी टाकून मी पायी आलेलो आहे, जेवलेलो नाही. तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला 20 लाख लोक जेवतात, तिथं आम्हाला चतकोर भाकरी भेटली नाही, एक पै नाही, शिवराई नाही. काय कापूस वाडगाव? कशाचं कापूस वाडगाव आहेत? कशाचं तुम्ही आहेत? आम्हाला मारलं होतं, मी विनाकारण मारलं. आणि असं मारलं म्हणूनच हा पाऊस. आम्हाला मारता तुम्ही, आम्ही तुमचा अपराध केलेला नसताना. मग तुम्ही आम्हाला मारलं नाही आजपर्यंत, काय केलं? मग घ्या पाऊस आता, मागा देवाला देव देईल. आणि असलं नशिबात तर देईल, तुमच्या नशिबात नसलं तर देव काय डोंबलं करेल. काय करतो देव? काय देवाच्या हाती आहे? काय देवाच्या हातात? देव बँकेचा चेअरमन आहे, त्याजवळ बँक आहे कोट्यवधी रुपये. त्याला मागाबर तिथून 100 रुपये द्या म्हणा फुकट. तसेच कोट्यावधीचा चेअरमन बँकेचं 100 रुपये देऊ शकतो का?